तर भाजप आमदार चव्हाण यांचा दुबार मतदानामुळे विजय झालेला आहे असा शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी आरोप केलेला आहे। मंगेश चव्हाण हे दुबार मतदारांमुळे निवडून आलेले आहेत असा आरोप हा शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी केला आहे। तर किशोर पाटील यांच्या सोबत बातचीत केलेली आहे, संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। आमच्यासोबत शिवसेना शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील आहे। आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आप्पा काय सांगणार, पुन्हा एकदा पाचोऱ्याच्या जनतेने शिवसेनेचा भगवा झेंडा या पाचोरा नगर परिषदेवर या ठिकाणी फडकवलेला आहे। एक मोठं आव्हान आपल्या समोर उभं करण्यात आलं होतं। नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण जे म्हटलात की मी महाराष्ट्रात पहिल्यांदा युती तोडण्याची घोषणा केली, स्वतंत्र निवडण्याची घोषणा केली। याचा अर्थ असा नव्हता की मला राजकारणाची मस्ती आली, सत्तेचा माज आला, पैशांची मस्ती आली आणि म्हणून मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मला वाटतं ते साफ चूक आहे। भारतीय जनता पक्षाच्या भरोश्यावर मी आजपर्यंत निवडून आलेलो नाही, कारण तुम्ही दोघी वेळेस माझ्या विरोधात अपक्ष टाकलेला आहे। 75-80% भारतीय जनता पक्षाला तुम्ही त्या अपक्षाच्या बरोबर लावून दिलेला आहे। 10-20% जे बिचारे खरोखर प्रामाणिक आहेत की ते भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचे आहेत, अशा लोकांनी माझं काम केलं ना। पण जर का अशी परिस्थिती असेल, एका बाजूला जनता माझ्या विकासाच्या बरोबर आहे, जनता माझ्या सोबत आहे, असं असताना तुम्ही मला जर का प्रत्येक वेळेस त्रास देणार असाल तर मला वाटतं माझी आता सहनशीलता ही संपलेली होती आणि त्याच्यामुळेच मी जाहीर घोषणा केली। नाही, मला असं वाटतं की ठीक आहे, जीवनामध्ये जय पराजय हे चालू असतात। एखाद्या वेळेस उमेदवाराची निवडमध्ये कुठेतरी चूक होऊ शकते। मला वाटतं पालकमंत्री असताना मला वाटतं जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त विकास कामं जर का कुठे असतील तर ते मला वाटतं धरणगाव ग्रामीणमध्ये आणि जळगाव ग्रामीणमध्ये आहे। त्याच्यामुळे कदाचित उमेदवाराच्या निवडमध्ये काही चूक झाली असेल, त्याच्यामुळे तो पराभव पत्करावा लागला। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली जनता माझ्या आणि माझ्या विकासाच्या, माझ्या शिवसेनेच्या बरोबर खंबीरपणे उभी आहे। त्यांच्या भरोश्यावर मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे मी दिलेला शब्द हा कधी फिरवत नाही। मी शब्द दिला आहे, जनता माझ्या पाठीशी आहे आणि शिवसेना ही स्वतंत्र बलबुत्यावर लढणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव।